नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, देशातील लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने अखेर बहुप्रतीक्षित 8व्या वेतन आयोगाच्या कार्यकक्षेचा संपूर्ण आराखडा अधिकृतपणे जाहीर केला आहे. या नव्या आयोगामुळे नेमका काय बदल होणार आहे, पगार आणि पेन्शनमध्ये किती वाढ होऊ शकते, पाहूया सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या मोठ्या निर्णयाचा थेट फायदा देशातील तब्बल 1 कोटीहून अधिक कुटुंबांना होणार आहे. यामध्ये सध्या सेवेत असलेले सुमारे 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांनी जवळपास 65 लाख पेन्शनधारकांचा समावेश आहे. आता प्रश्न पडतो की हा अहवाल कधी येणार? तर या संपूर्ण समितीला अभ्यास करून अंतिम अहवाल केंद्र सरकारकडे सोपविण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी आयोग गरज पडल्यास मध्यंतरी आपला अंतरिम अहवाल सादर करू शकतो. वेतन, महागाई भत्ता आणि भत्त्यांमध्ये काय बदल होणार पहा मित्रांनो. आता पाहूया की पगार आणि भत्त्यांमध्ये काय मोठे बदल सुचवले जाऊ शकतात. पहिला आहे वेतन मॅट्रिक्स आणि मूळ पगार. मित्रांनो, सरकारी सेवांमध्ये सर्वोत्तम गुणवत्तेच्या तरुणांना आकर्षित करण्यासाठी मूळ वेतनात आणि वेतन संरचनेत मोठी सुधारणा केली जाईल. दुसरा आहे भत्त्यांचे सुसूत्रीकरण. मित्रांनो, महागाई भत्ता, पेन्शनधारकांसाठीची महागाई सवलत आणि घरभाडे भत्ता यांचे पुनरावलोकन करून त्यात वाढ केली जाईल. आणि तिसरा आहे उत्पादकतेवर आधारित बोनस. मित्रांनो, कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या बोनस योजनांचा आढावा घेऊन त्या अधिक पारदर्शक बनवल्या जातील आणि उत्कृष्ट कामासाठी विशेष प्रोत्साहन योजना सुरू केल्या जातील. पेन्शनधारक आणि NPS UPS धारकांसाठी महत्वपूर्ण तरतुदी. मित्रांनो, फक्त सेवेतील कर्मचारीच नाही तर पेन्शनधारकांसाठी यामध्ये महत्वाच्या तरतुदी आहेत. नॅशनल पेन्शन सिस्टम आणि युनिफाईड पेन्शन स्कीम अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी डेथ कम रिटायरमेंट ग्रॅच्युइटी बाबत नव्या सुधारणा केल्या जातील. तसेच इतर पेन्शनधारकांच्या मासिक निवृत्ती वेतनाचे आणि आर्थिक खर्चाचे नव्याने मूल्यांकन केले जाईल. हे नवीन वेतन रचना केंद्र सरकारच्या औद्योगिक, बिगर औद्योगिक विभाग, सशस्त्र दलांचे जवान आणि न्यायालयांच्या कर्मचाऱ्यांपर्यंत अनेकांना लागू होणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.